हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर. त्यासाठी चॅप्टर 4 इन्कम टॅक्सचा आज आपण इथे टॉपिक 9 टॅक्स ऑडिट फॉर्म 3CA अँड 3CD याचे काही एमसीक्यूज कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार, ज्याच्यामध्ये आपण सगळेच सब्जेक्ट जे आहे ते कव्हर करण्याचा ट्राय करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, फायनान्स अँड अकाउंट्ससाठी PDF सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये 7 सब्जेक्ट्स ऑल इन वन MCQs कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण टॅक्स ऑडिटचे काही MCQs. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, फ्रॉम 3CD कंटेन फॉर्म 3CD मध्ये काय समाविष्ट असते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ऑडिट ओपिनियन, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, थर्ड स्टेटमेंट ऑफ पर्टिक्युलर्स अँड फोर्थ बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड स्टेटमेंट ऑफ पर्टिक्युलर, तपशिलावर निवेदन, बिकॉज फॉर्म 3CD कंटेन डिटेल स्टेटमेंट ऑफ पर्टिक्युलर अँड 44AB रिपोर्टिंग क्लॉजेस. Next, second, for a professional tax audit is required if gross receipt exceed. व्यावसायिकासाठी प्रोफेशनल कर ऑडिट आवश्यक आहे जर एकूण प्राप्ती कमी कितीपेक्षा जास्त असेल. बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 25 लाख, 50 लाख, 75 लाख, 1 करोड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 75 लाख, बिकॉज प्रोफेशनल लिमिट इज 50 लाख नॉर्मली, enhanced to 75 lakh if cash receipt less than 5%. Next, third, a person declaring income under section 44AD but reporting lower income than prescribed and income exceed basic exemption limit, tax audit is. कलम 44AD अंतर्गत उत्पन्न जाहीर करणारी व्यक्ती जर निर्धारित टक्केवारीपेक्षा कमी उत्पन्न दाखवते आणि एकूण उत्पन्न मूलभूत सवलत मर्यादेपेक्षा जास्त असेल तर टॅक्स ऑडिट आवश्यक आहे का? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट नॉट रिक्वायर्ड, रिक्वायर्ड, रिक्वायर्ड ओनली इफ टर्नओव्हर ग्रेटर दॅन 1 करोड अँड ऑप्शनल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिक्वायर्ड, आवश्यक आहे, बिकॉज इफ ऑप्शन आउट ऑफ प्रिझम्पटिव्ह स्कीम and income below 6% or 8% while total income exit exemption, that is audit compulsory. Next, fourth, form 3CA is applicable when. From 3CA कधी लागू होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट accounts are not audited under any law, second accounts are audited under another law, third turnover exceed 10 crore and fourth excessive is professional. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अकाउंट्स आर ऑडिटेड अंडर अनादर लॉ, इतर कायद्यानुसार लेखापरीक्षण झालेले आहे, बिकॉज फॉर्म 3CA when accounts are already audited under another law, that is Companies Act. Next, fifth, from 3CB is applicable when. From 3CB कधी लागू होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कंपनी, LLP, account not audited under any other law and government entity. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड अकाउंट्स नॉट ऑडिटेड अंडर एनी अदर लॉ, इतर कोणत्याही कायद्यानुसार लेखापरीक्षण झालेले नाही, बिकॉज फॉर्म 3CB when no other statutory audit exists. Next, sixth, tax audit is compulsory for person carrying business if turnover exceed. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीसाठी टर्नओव्हर कितीपेक्षा जास्त असल्यास टॅक्स ऑडिट बंधनकारक आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 1 करोड, 5 करोड, 10 करोड, 2 करोड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 10 करोड, सब्जेक्ट टू कंडिशन, बिकॉज बेसिक लिमिट इज 1 करोड, extended limit 10 crore if cash receipt less than 5% of total receipt and cash payment less percent of total payment. Next, seventh, due date for furnishing tax audit report generally is. टॅक्स ऑडिट अहवाल सादर करण्यासाठी सामान्य किती अंतिम तारीख कोणती आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 31 जुलै, 30 सप्टेंबर, 31 ऑक्टोबर, 30 नोव्हेंबर. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड 30 सप्टेंबर, बिकॉज टॅक्स ऑडिट रिपोर्ट ड्यू डेट 30 सप्टेंबर, दॅट इज अनलेस अमेंडमेंट. Next, 8, penalty for failure to get account audited under section 44AB is. कलम 44AB अंतर्गत लेखापरीक्षण न केल्यास दंड किती? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 50,000, 1 लाख, 0.5% ऑफ टर्नओव्हर अँड 1% ऑफ टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड 0.5% ऑफ टर्नओव्हर. पेनॉल्टी अंडर सेक्शन 271B इक्वल्स टू 0.5% ऑफ टर्नओव्हर, मॅक्स 1.5 लाख.
तसंच बघा मॉक टेस्टची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 9th, पेनॉल्टी अंडर सेक्शन 271B shall not apply if कलम 271B अंतर्गत दंड कधी लागू होत नाही. बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सेसिव्ह फाईल रिटर्न लेट फी, सेकंड एक्सेसिव्ह प्रूफ रिझनेबल कॉज, थर्ड टर्नओव्हर बिलो 10 करोड अँड फोर्थ ऑडिट कम्प्लिटेड आफ्टर असेसमेंट. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड एक्सेसिव्ह प्रूफ रिझनेबल क्लॉज. करदाता योग्य कारण सिद्ध करतो तेव्हा, बिकॉज सेक्शन 273B प्रोव्हाइड relief if reasonable cause is proven. Next 10th, if person option out of 44AD once, audit may be required for next. एखादी व्यक्ती कलम 44AD मधून एकदा बाहेर पडल्यास पुढील किती वर्षासाठी ऑडिट लागू होऊ शकते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 2 इयर, 3 इयर, 5 इयर, 1 इयर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 5 इयर्स, बिकॉज इफ पर्सन ऑप्शन आउट ऑफ सेक्शन 44AD he cannot option gain for 5 years and audit may apply if income exceed exception limit. Next 11, audit under section 44AB is required for 44ADA if कलम 44 ADA साठी कलम 44 AB अंतर्गत ऑडिट कधी आवश्यक आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्रॉस रिसीट एक्झिट 75 लाख, सेकंड इन्कम डिक्लेअर्ड लेस दॅन 50% and income exit exception limit, third always mandatory and fourth always if loss. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड इन्कम डिक्लेअर्ड लेस दॅन 50% and income exceed exception limit. 50% पेक्षा कमी उत्पन्न घोषित केले आणि एकूण उत्पन्न सवलत मर्यादेपेक्षा जास्त, बिकॉज इफ प्रोफेशनल डिक्लेअर इन्कम लेस दॅन 50% ऑफ ग्रॉस रिसिप्ट and total income exit exception limits, that is audit required. Next 12th, a company with turnover 80 lakh but declaring loss must undergo tax audit. 80 लाख टर्नओव्हर असलेली आणि तोटा दाखवणारी कंपनीला टॅक्स ऑडिट करणे आवश्यक आहे का. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट यस, नो, यस इफ इन्कम एक्सिड एक्सेप्शन लिमिट अँड फोर्थ ओनली इफ ट्रान्झॅक्शन एक्सिड 5%. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड नो, because turnover below 1 crore means audit not required merely due to loss. Next 13, cash sale exceeding 5% but turnover 9 crore, audit limit applicable. रोख विक्री 5% पेक्षा जास्त आहे पण टर्नओव्हर 9 कोटी आहे, कोणती ऑडिट मर्यादा लागू होईल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट 1 करोड, 5 करोड, 10 करोड, नो ऑडिट. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट 1 करोड, बिकॉज if cash receipt or payment exceed 5%, enhanced 10 crores limit not available, basic 1 crore applies. Next 14, audit report must be furnished. Audit अहवाल कधी सादर करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे बिफोर फिलिंग रिटर्न, सेकंड along with return, थर्ड आफ्टर असेसमेंट अँड फोर्थ बिफोर ड्यू डेट ऑफ फिलिंग रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ बिफोर ड्यू डेट ऑफ फिलिंग रिटर्न, रिटर्न भरण्याचा अंतिम तारखेपूर्वी, बिकॉज ऑडिट रिपोर्ट मस्ट बी अपलोडेड बिफोर ड्यू डेट अंडर सेक्शन 139(1). नेक्स्ट 15, सेक्शन गव्हर्निंग टॅक्स ऑडिट इज, टॅक्स ऑडिट साठी लागू होणारे कलम कोणते आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट 44AD, 44AA, 44AB, 271B. तर करेक्ट आन्सर इज थर्ड 44AB, because section 44AB mandate tax audit, section 271B prescribe penalty. तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट प्रॉब्लेम बेस्ड पीडीएफ, फायनान्स अकाउंट ऑल इन वन, मॉक टेस्ट, क्वांटिटी ॲप्टिट्यूड, इन्कम टॅक्स, सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.